वसंतराव मी साधारण 3.5 वर्षाचा असताना ते गेले. त्याच्यामुळे आमच्या घरी यायची खूप लोकं. मग नंतरही आमच्या समोर पु. ल. राहायचे. तर पु. ल. तर दरवर्षी माझं गाणं ऐकायला यायचे. कुठपर्यंत ह्याची गाडी गेली बघायला किंवा कुमारजी 2-3 वेळा घरी आले होते. पण त्या काळात मला माहितीच नव्हतं की ही किती मोठी लोकं आहेत. म्हणजे माझं इतकं मोठं दुर्दैव, माझे वडील कायम सांगायचे, की "राहुल तू थोडासा मोठा झालास, की मी तुला देवासला पाठवणार आहे कुमार काकांकडे शिकण्यासाठी." आणि मला त्याची भीती वाटायची, की अरे मी घर सोडून कसं जाणार? इथपर्यंत होतं आणि सातत्याने मला माझे वडील सांगायचे, की कुमार काका आल्यानंतर इतकी ती भीती वाटली होती, की आम्ही फक्त त्यांच्या पायावर डोकं आम्ही ठेवलं आणि माझे वडील म्हणले, "आता आत जा, तुम्ही आत जा." सो ते दडपण होतं आणि मग मला कळायला लागलं, की आजोबा खूप मोठे होते आपले आणि ही सगळी मोठी मंडळी आपल्याकडे कायम यायची आणि माझी आजी, माझे वडील, माझ्या आत्या, आई हे कायम सांगायचे सगळ्या मोठ्या लोकांचे किस्से. रविशंकरजी कसे आमच्या घरी अ, यायचे, आले होते आणि अनेक ही सगळी थोर मंडळी. त्यामुळे मला असं वाटलंच नाही, की बुवा ही मोठी लोकं आहेत. ही काहीतरी कोणतरी माझ्या आजोबांच्या खूप जवळची लोकं आहेत आणि खऱ्या अर्थाने पु. ल. जाईपर्यंत ना, म्हणजे भाई काका किती मोठा मनुष्य आहे, हे तसं कळलं नाही कारण ॲक्सेस होता. म्हणजे मी सोप्पं सांगू का? पुलंच्या घराच्या खाली आम्ही क्रिकेट खेळायचो. ते पहिल्या मजल्यावरती राहायचे. आम्ही अगदी समोर राहायचो. आणि सुनीता काकू इतकी शिस्तीची आणि कडक होती, की तिच्या घरामध्ये म्हणजे लिटरली आम्ही खेळतो आणि पहिल्या मजल्यावर त्यांची बाल्कनी आणि त्यांच्या बाल्कनीत त्यांच्या घरात बॉल गेला, तर तो मिळायचाच नाही. तर कधीतरी मी घाबरत जायचो. मग ती रागवायची, तरी बॉल द्यायची आम्हाला. सो आणि ते आम्हाला वेगवेगळे चित्रपट दाखवायचे. चिटी चिटी बँग बँग नावाचा, ब्युटिफुल पीपल नावाचा, त्या त्या काळामध्ये. काळी आणि मग जेवण, आईस्क्रीम, मजा, मस्ती आणि अशा पद्धतीचं ते वातावरण होतं आणि नंतरच्या काळामध्ये ते दरवर्षी घरी यायचे, की खरंच एकदा यायचे गाणं ऐकायला आणि मग मला जे येतंय ते मी सगळं त्यांना गाऊन दाखवायचो आणि त्यांना खूप आनंद होता. म्हणजे मला त्यांनी खूप त्या अर्थाने सिंपल गोष्टी सांगितल्या ज्यांनी मला खूप फरक पडला. एक तर ते म्हणले, "तू फक्त गा, बाकी काही करू नको." त्याच्यानंतर मला एकदा जसं त्यांचा तो पार्किन्सन वाढला आणि त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. मग ते मला सांगायचे, की "तू मला कॅसेट पाठव, तू जिथे गातोस त्या." मी ते ऐकतो आणि मग झाले की तुला परत देतो. असे 2-3 वेळा मी पाठवलं होतं त्यांना आणि मग त्यांनी घरी बोलावलं होतं माझ्या वडिलांना आणि मला. ते म्हणले, "तुला सांगू का बापू?" माझ्या वडिलांना सांगितलं त्यांनी, की "राहुल हा वसंताचंही गाणं गात नाही, हा कुमारचंही गात नाही, तो त्याचं स्वतःचं गाणं गातो." हे पु. ल. म्हणाले. हे पु. ल. म्हणाले आणि पु. ल. मला तेव्हा म्हणले, "राहुल, तुला मी असा एक आता सल्ला देतो जो कोणी तुला देणार नाही." ते म्हणले, "आता वसंतही हयात नाही आणि आता कुमारही हयात नाही, पण त्यांची रेकॉर्डिंग्ज आहेत. तुला जितकं म्हणून ऐकता येईल, तेवढं तू ऐक. तुला तुझी वाट हळू सापडत जाईल." आणि मी उदंड रेकॉर्डिंग ऐकलं कुमारजींचं, आजोबांचं, किशोरीताईंचं, भीमसेनजींचं, मनसुरांचं, अनेक जी मला सगळी आवडत होती आणि त्या बरोबरीने मी उषाताई चिपलकट्टी असतील किंवा नंतर पंडित मुकुल शिवपत्र असतील यांच्याकडे शिकत पण होतो. त्यामुळे त्याच्यातलं नेमकं काय घ्यायचं किंवा काय मला माझ्या प्रकृतीला मानवेल आणि झेपेल अशा गोष्टी मला असं वाटतं की मी घेत गेलो आणि त्याच्यातनं माझं गाणं समृद्ध करत गेलो. पण एखादं असं गाणं पु. लंनी सांगितलं, की हे गाणं तू आवर्जून ऐकच, ज्या आयुष्यात तुला फायदा होईल या गाण्याचा, नाही, असं? नाही. का पु. ल. त्यांनी तसेच गायलेलं मिस्किल सगळं होते, जसे पुलं होते? मिस्किल म्हणजे काय की म्हणजे थोडक्यात ते मला म्हणाले होते ना, "तू इतका रोड का झालायस? तू एक" जेव्हा मी त्यांना म्हणलं ना, की मी सी-ए करतोय आणि अमुक मला जमत नाही अभ्यास आणि ह्याच्यातनं गाणं करायला. तर ते म्हणले ते असं नाही म्हणले तेव्हा, की "तू हे काम करू नकोस." ते हं. म्हणले, "तू आपल्या पुणे आपल्या स्टेशनपासून आपल्या घरी येतोस, तुला सी-ए, आय-सी-डब्ल्यू-ए, डॉक्टर, वकील तुला किती पाट्या दिसतात?" म्हटलं, "असा का प्रश्न?" मी म्हणलं, "बरेच दिसतात." "मग तुला गव्याची पाटी दिसते का?" मी म्हणलं, "नाही हो काका, असं कसं कुठे पाटी असते का?" ते म्हणले, "तुला तुझ्या घराच्या बाहेर लावायची. हे करण्याकरता खूप लोकं आहेत. तुझं काम फक्त त्या 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसून गाणं एवढंच आहे. तर तू हे सोड सगळं." पु. लंनी हे डोक्यात पेरलं हो, कुठेतरी. म्हणजे मला कुठेतरी वाटत होतं, की काय करू मी?
म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये घुसमटत होतो मी. मला एखादी मी पुलंनी पण सांगितलं आणि आजीला आणि आईबाबांना विचारलं. मग ते म्हणले, की आजोबांची पण इच्छा होती की तू गावंस आणि आता भाई काका सांगतात तर तू सोडून दे मग मग मी सोडलं. बरं मग नाटकाला कशी सुरुवात झाली? मला काय आहे ना, म्हणजे हे मी मुद्दाम सांगतो, की हं. पंतांनी म्हणजे पणशीकरांनी मला विचारलं होतं, की "तू सदाशिव करशील का कट्यारमध्ये?" कट्यारमधले. हां. आणि तेव्हा मी अशा अवस्थेत होतो, की गाणं एके गाणं म्हणजे मला दुसरं काहीही सुचत नव्हतं आणि दिसतही नव्हतं. तेव्हा मी म्हटलं, "काका मी अहो नाटक-बिटक माझ्या डोक्यात पण नाही." त्याच्या आधी अभिनय कधी केलाच नव्हता. नाही, मी लहानपणी छोटा सदाशिव म्हणून भरतनाट्य मंदिर हं, जे कट्यार काळजात घुसली करायचं त्याच्यामध्ये 50 प्रयोग मी छोटा सदाशिवचे केले होते. हं. त्यानंतर नाटक वगैरे नाही. म्हणजे तोही किस्सा सांगतो. आमचे 2-3 दौरे झाले. नागपूर असेल, अमरावती असेल, कोकणातला दौरा झाला आणि मी होतो किती 12-13 वर्षाचा. तर घरी आल्यानंतर माझ्या आजीनी नोटीस केलं, की मी सगळ्यांना अरे-तुरे करायला लागलोय. मला शिव्या यायला लागल्या, ज्या आधी माहिती पण नव्हत्या. तर आजी म्हणली, "हे बापू हे ह्याचं नाटक-बिटक बंद कर. मी लग्न झाल्यावर कर आता. आता नाटक नाही करायचं." तर मग नाटक बंद झाले आणि खरंच नंतर म्हणजे किती नंतर 2009 साली मी नाटक केलं. तर त्याच्या आधी मला असं वाटत होतं, की अ, नाट्यसंगीत तर मी लहानपणापासून गातो. म्हणजे रक्तातनं आल्यासारखंच आहे मला. पण मला त्या शब्दांचे अर्थ कळायचे नाहीत. की प्रेमसेवा शरण असेल, रवी मी असेल. मी नुसतंच गायचो गाणं म्हणून. आणि एकदा मी नाट्यसंगीताची वाटचाल जे माझे आजोबा कार्यक्रम करायचे, तसाच कार्यक्रम मी पुण्यात केला होता. मध्ये मी ती पदं गायलो होतो आणि सुधीर गाडगीळ यांनी त्याचं निवेदन केलं होतं. आणि तो कार्यक्रम बघण्याकरता पण आपले हे आले होते, चित्तरंजन कोल्हटकर, जे थोर नट आणि माझ्या आजोबांचे खूप जवळचे मित्र. तर ते मध्ये इंटरव्हल नंतर ते थोडंसं बोलायला आले स्टेजवर. तर ते म्हणले, "हा अगदी वसंतासारखा गातोय. मला डोळे मिटले तर असं वाटतं की वसंताच गातोय. पण एक आजोबा म्हणून मी त्याला एक छोटासा सल्ला देतो, की गाणं वगैरे सगळं छान आहे. थोडंसं नाट्य कमी पडतंय गाण्यात." आणि मग मी स्वतः विचार करायला लागलो, की नाट्य कमी पडतंय म्हणजे काय होतंय? तर मग मला असं वाटलं, की मी शिकलो इंग्लिश मीडियममध्ये. मला मराठी तुटकं-तुटकं म्हणजे मी बोलायचो, कारण घरातले संस्कार म्हणून. पण ज्याला खऱ्या अर्थाने मराठी म्हणतो तसं मला येत नव्हतं. आणि मला असं वाटलं, की आपण बालगंधर्वांची गाणी गातो किंवा मास्तरांची गातो, आजोबांची गातो, अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेली गातो. पण हा आपला जो सुवर्ण काळ होता संगीत नाटकाचा, तो मी बघितला नाही. हं. किंवा त्याचा मला अनुभव आला नाही. मी जी संगीत नाटकं माझे वडील दरवर्षी आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक संगीत नाटक आणि गाण्याचे कार्यक्रम असे करायचे. तर मी ती संगीत नाटकं जी पाहिली ती मला बघावीशी वाटायची नाहीत. कारण असा बटबटीत अभिनय आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मानापमान असेल तर त्याच्यातली भामिनी ही जर एकदम 60 वर्षाची भामिनी असेल, अशी जाड आणि आणि तो धैर्यधर त्याला तलवार पण उचलता येत नाही, इतके म्हातारे ते धैर्यधर. ते सोंग बघायला पण नको. म्हणजे मी असं म्हणत नाही, की ते चांगलं करतायत, मी ह्याच्याविषयी बोलतच नाही. पण एक नाटक म्हणून जो इम्पॅक्ट माझ्यावर पडला ना, तो असं होतं की नको बाबा संगीत ना, मी झोपेन त्याच्यापेक्षा. म्हणजे मी ते मध्येच कास्टिंग तरी. मध्येच मी जायचो. हां. नुसतं कास्टिंग नाही, हं, अभिनय पण. हं, की अरे का? तो जो एक त्या काळामध्ये जेव्हा हे बाकीची आपल्याकडे नव्हती ना किंवा जोरात बोलणं, त्या काळात मायक्रोफोन नव्हते, आता आहेत. हं, तर काळाच्या अनुषंगाने ओघवता असलं पाहिजे ना सगळं जे आहे. म्हणजे ज्या काळामध्ये बालगंधर्वांनी पहिल्यांदा ऑर्गन आणला, ते नवीन होतं. हं. रंगभूषा असेल, बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांनी जे बदल केले, ते त्या काळात नवीन होतं. पण आज आपण तसंच जर करत बसलो, तर ते काळाला धरून नाहीये. सो मला असं वाटलं पहिल्यांदा हेडफोन मायक्रोफोन त्याच्यामुळे आले. नाहीतर पूर्वी काय होतं माहिती आहे का? ज्या पट्टीत तू गाणार असशील, ती पट्टी जेव्हा नांदीमध्ये मिळायची, त्याच पट्टीत तुझे संवाद असायचे. बरोबर. आणि मग तुला सूर नाही मिळाला तरी तुझा बरोबर त्याच्याकरता काहीतरी विचार केलेला होता. पण आता जर ती सोय आहे, तर मला असं वाटत होतं. म्हणून मी पहिलं सुबोधनी केलं कट्यार. त्याच्यानंतरची जी तिन्ही नाटकं होती ती निपुणनी दिग्दर्शित केली आणि तो तेव्हा होता 25 वर्षाचा पण नव्हता.
पण माझी इच्छा होती की आत्ताच्या पिढीमध्ये कसं हे संगीत नाटक वाटेल त्याच्या काय म्हणतात त्याच्या विचारांमध्ये, की हाऊ विल ही रिक्रिएट दिस, इट विल बी करंट, ते आत्ताचं असेल. आणि ते तसं वाटलं लोकांना. त्यामुळे मी म्हणतो काय, की आत्ताच्या पिढीला संगीत नाटक कळावं या एका हेतूने मी फक्त ती 4 संगीत नाटकं केली आणि साधारण 400-450 प्रयोग केले त्याचे मी. आणि जसं त्याच्यानंतर बालगंधर्व नावाचा चित्रपट काढला सुबोधनी, त्याच्यानंतर कट्यार चित्रपट आला. कट्यार चित्रपट आल्यानंतर इतकं छोटी-छोटी मुलं ही गाणी गायला लागली. घेईचंद असेल, सुरतपिया असेल, ती नवीन गाणी पण. मला असं वाटलं की आता पोचले बुवा. आणि मी त्या दिवशी बंद केलं नाटक, की म्हटलं मला काही याचा धंदा कधी करायचा नव्हता. जो हेतू होता तो साध्य झाला, आता बंद